नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल ह्यावेळेस आपण भाज्या घेतलेल्या आहेत. भाज्या ह्यात हिवाळा आला की अगदी खूप मस्त आणि अगदी ताज्या भाज्या भेटतात. त्या ताज्या भाज्या पाहून आपल्याला गरम-गरम काहीतरी खाण्याची इच्छा होते. त्यासाठी आपण आज ह्या ठिकाणी बनवतात स्ट्रीट स्टाईल पदार्थ. ह्या ठिकाणी मोठ्याच आकारात आपण गोबी कट करून घेतलेली आहे. आता चॉकोच्या सहाय्याने आपल्याला अगदी लहान आकारामध्ये चॉक करून घ्यायचे. नेहमी तर आपण बाहेर जाऊन खातोच, पण आज घरी बनवलेल्या पदार्थाची चव ही वेगळीच असते. अगदी भन्नाट. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. मुलांना तर अप्रतिम आवडते आणि मोठ्यांना सुद्धा आवडेल असा हा पदार्थ आहे. नक्की ट्राय करून पहा. माझ्या चॅनलचे नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. पाहू शकता ह्या ठिकाणी आपण चॉकने अगदी छान लहान आकारात गोबी कट करून घेतलेली आहे. आता ह्याच पद्धतीने आता सर्व गोबी आपल्याला असंच काढून घ्यायचंय. एक मोठा बाउल घ्यायचं. त्या बाउलमध्ये जी आपण कट करून घेतली गोबी ती टाकून देणार आहे. आता गोबी तर काढून झाली की त्यानंतर आपण ह्याच पात्रामध्ये आपल्याला दुसऱ्या सुद्धा भाज्या काही आपण घेतलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने कट करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी मी थोडीशी शिमला मिरची मोठी कट करून टाकलेली आहे. हिरवी मिरची टाकलेली आहे. हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकायचं. गाजर कट करून टाकलेला आहेत. काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडंसं अद्रक घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. सर्व जिनस टाकून झालं की आता आपण थोडं कट करून घेणार आहोत. अगदी छान लहान आकारात कट करून झालेला आहे. त्यामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की ह्यामध्ये आपण थोडीशी पात घेतलेली आहे जी मी अगोदरच कट करून ठेवली आहे ती आता ह्यामध्ये मी टाकणार आहे. ती मस्त ताजी पात आपण टाकून घेतलेली आहे. हिवाळा म्हणलं की भरपूर अशा ताज्या भाज्या भेटतात आणि अनेक पदार्थ आपण ह्या ठिकाणी बनवून खाऊ शकतो. असं जर बॅटर तयार केलं तर ह्या बॅटरपासून आपण भरपूर असे पदार्थ बनवता येतात. जसे की मंचुरियन सुद्धा जर बनवायचं असेल तर असं आपण मिक्स करून घेतलं ह्यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि मैदा घातला तर अगदी छान घरच्या घरी मंचुरियन सुद्धा तयार होतात. आता ह्या ठिकाणी थोडासा मैदा घेतलेला आहे. त्यामधला आपला मैदा चाळून घ्यायचा आहे. 1 वाटी इतका मैदा घेतलेला आहे. आपल्या क्वांटिटीनुसार आपण ह्या ठिकाणी मैदा कमी जास्त घ्यायचं आहे. आपल्या सारण जितकं आहे तितका आपण ह्या ठिकाणी मैदा घेतलेला आहे आणि घट्टसर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी मैदा छान घट्टसर मळून झालेला आहे. 2 मिनिटाकरता झाकून साईडला ठेवायचं. नंतर आता आपण ह्याचे कट करून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपलं सारण आणि मैदा मळून झालेला आहे. लहान आकारामध्ये छोटे गोळे आपल्याला ह्याचे कट करून घ्यायचे. एकाच आकारामध्ये आपण कट करून घेतले. अगदी लहान लाटी लागते त्यामुळे छोट्या लाट्या आपल्याला ह्याच्या बनवायच्या आहेत. आता ह्या ठिकाणी लाट्या आपल्याला बनवायचे. अगदी पातळ शक्य होईल तितका आपण ह्या ठिकाणी पातळ लाटी बनवणार आहोत. आता ह्या ठिकाणी लाटी बनवून झालेली आहे. त्यामध्ये आपण जे सारण तयार केलं आहे भाज्यांचं ते आपल्याला 2 चमचे इतका टाकून घ्यायचे. जसं की आपण मोदक करतो त्या पद्धतीने आपल्या कळ्या टाकून आपल्या मोदकाप्रमाणेच आपल्याला हे कळ्या टाकून आपल्या पूर्ण पॅक करून टाकायचे. 'तर ह्या ठिकाणी एक आपला व्हेज मोमोज तयार झालेला आहे. त्याच पद्धतीने आपल्या सर्व मोमोज बनवून घ्यायचे. बनवून सुद्धा झालेले आहेत. आपल्या स्टीम करून घ्यायचं. त्या अगोदरच मी ह्यावरती गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. पाणी टाकून गरम करण्यासाठी वरती एक चाळणी ठेवायचं. थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे चिकटणार नाहीत. आता जे आपण छान मोमो करून घेतलेले आहेत ते आपल्याला ठेवून घ्यायचे. ठेवल्यानंतर एक 20 मिनिटाकरता आपल्यावरती झाकण ठेवून व्यवस्थित स्टीम करून घ्यायचे. 20 मिनिट झालेले आहेत. आपले मोमो एकदम छान स्टीम झालेले आहेत. बाहेर सुद्धा आपण त्या ठिकाणी काढून घेतले आहेत. प्लेटमध्ये आपल्याला सर्व करायचं आहे. सोबत खाण्यासाठी आपण सॉस घेतलेला आहे आणि मस्त आपले व्हेज मोमो गरमागरम तयार झाले. तर मी टेस्ट करून पाहते. तुम्ही सुद्धा नक्की बनवून टेस्ट करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हे मोमो कसे झाले आहेत. चला तर ह्यामधला आता एक मोमो आपण कट करून पाहूया की आतपर्यंत सुद्धा कसा झाला आहे. अगदी छान मऊ लुसलुशीत गरमागरम स्ट्रीट स्टाईल अगदी सोप्या पद्धतीने आणि अतिशय पौष्टिक असे हे मोमो आपले तयार झालेत. एक टेस्ट करून पाहते. अगदी मस्त भन्नाट चव आलेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत.